मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे मटण करी। खूप जास्त टेस्टी बनते आणि झटपट बनते। याच्यासोबत राईस छान लागतो। चला तर मग सुरुवात करूया। आपण शिजू घालायचे आहे मटण अगोदर। आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची आहे। थोडीशी हळद घातलेली आहे। तेल टाकूया। थोडीशी आलं लसूण पेस्ट तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एकदम बारीक चिरलेला कांदा, कांदा थोडासा लाल झाला की आता आपल्याला त्यामध्ये थोडंसं टोमॅटो घालायचं आहे। आता थोडे मसाले घालून घेऊया। धनेपूड घालतोय, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, शिजू घालताना जास्त मसाले नाही घालायचे, आपल्याला सूप तयार करून घ्यायचं आहे। आता मॅरिनेट केलेलं मटण त्यामध्ये घालून घेऊया। पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायला। छान आपली वाफ आलेली आहे। थोडीशी हळद कमी वाटते म्हणून थोडीशी हळद घातलेली आहे मी। गरम केलेलं पाणी घालायचं आहे। शिजू घालायचं आहे आता। आता आपण झाकण ठेवून शिजवायला ठेवतोय। मसाला बनवायला घेऊया आता। उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे, आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। कांदा आपला लाल होत आलेला आहे थोडा थोडा।
कांदा आपला लाल झालेला आहे. लाल झालेला आहे. आता आपल्याला तीळ घालायचे आहे. तीळ भाजून घ्यायचे आहे छान. तीळ भाजताना जरा काळजी घ्यायची आहे. तीळ उडून येतात तोंडावर. किसलेले खोबरं घातलेलं आहे. आपलं वाटण भाजून झालेलं आहे. आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बारीक. पाणी न घालता काढायचं आहे. नंतर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आता एका पॅनमध्ये आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा लाल होत आलेला आहे. झाला. टोमॅटो घालणार आहोत. तेलामध्ये आपल्याला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. आलं लसूणची पेस्ट, इथे मी हिरवी मिरची, खोबरं आणि लसूण आणि अद्रकची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. ती पण आपण घालणार आहोत. तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. मिश्रण झालेले आहे आपले छान. आता वाटलेला मसाला घालणार आहोत. तेलामध्ये छान लाल होऊ द्यायचा आहे. आपला छान लाल झालेला आहे. आता वाटलेले मिश्रण घालायचे आहे. छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मसाला चांगला तेल सुटू लागला की मग आपल्याला बाकीचे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत. त्यामध्ये तेजपत्ता, लवंग घातलेली आहे, थोडीशी दालचिनी,
तिखट थोडंसं काश्मीरी लाल घातलेलं आहे आणि थोडंसं मटण मसाला घातलेला आहे. कोथिंबीर, सूपचं पाणी घालायचं आहे आपल्याला इथे. इतर पाणी नाही वापरलं तरी चालेल, कारण सूप वापरल्यामुळे आपली छान टेस्ट येणार आहे करीला. मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. वरती पाणी घालायचं असेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता. थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणीच घालायचं, म्हणजे चव बिघडणार नाही. आपली करी छान झालेली आहे. उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता मस्त छान तरी आलेली आहे. आपली मटण करी तयार आहे. खूप छान टेस्टी होते, नक्की बनवून बघा आणि खूप झटपट होते. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला.